नमस्कार. आपण आलेलो आहे याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील येणेरे गावामध्ये आणि आजच पंचायत समिती जुन्नरची सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली आणि येणेरे गावामध्ये जे अमित ढोले जे हे पंचायत समिती या गणातून होते त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये ही उपसभापती पदाची माळ पडलेली आहे. आणि आज याच गावामध्ये बाजूला आपण पाहतोय तर त्यांच्याच गावामध्ये आज एक काहीतरी निषेधाचा फलक या ठिकाणी लावलेला आहे. पोलीस किंवा अनेक ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत. काय काय तुम्हाला सांगता येईल यावर? नाही, उपसभापती सभापती पदाबद्दल आम्हाला काही एवढा इंटरेस्ट राहिलाच नव्हता, पण आम्ही राष्ट्रवादी म्हणून नालायक ठरलो एवढंच आम्हाला सांगायचं. आम्हाला अतुल शेटने आदेश दिले काम करा, आम्ही काम केलं, पण त्यांनी अतुल शेटचं म्हणजे फार असं राष्ट्रवादी म्हणजे बा मदतच केली नाही असं दाखवतात ते. याची खंत वाटते आम्हाला, बाकी काय नाही बोलायचं जास्त. तर तुमच्या गावाला समजा शिंदे गटामध्ये गेल्यामुळे उपसभापती पद मिळालं असं बी म्हणतात. याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. आम्हाला फक्त राष्ट्रवादीला विचारात न घेता राष्ट्रवादी मतच ग्राह्य धरलं नाही, म्हणजे आमचं मतच ग्राह्य नाही त्याचं, याची आम्हाला खंत वाटते, बाकी काही जास्त बोलायचं नाही. बरं, बरं. मग आता हा जो फ्लेक्स लावलाय वगैरे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही? नाही नाही, तिच्यावर काय बोलणार. मग? वास्तविक पाहता आता आम्हालाच जर मतदान करू नये, आम्ही जर बावळटच ठरलं म्हटलं आम्ही काय जास्तीचं बोलणार. राष्ट्रवादी म्हणून आम्ही आता मुकच राहायचं, बाकी काय. आम्ही टोलेंना प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मी त्यांचे मामा म्हणजे गुलाब पारखे किंवा बाकीचे लोक आहेत यांना सांगितलं होतं, त्यानंतरच मी निर्णय घेतला. त्यांच्या पक्षाच्या पातळीवर ते बोलत असतील तर माझं म्हणणं का आम्ही अतुल शेटच्या आदेशाचं पालन करून हे आम्ही चूक केली याची आम्हाला खंत वाटते पहिल्यांदा. मग चुकतंय कोणाचं? अतुल बेनकेंचं चुकतंय माणसं निवडणं की काय होतंय नक्की? आता याचं आम्हाला आत्मचिंतन करायची गरज आलेली आहे ना, अतुल शेटला ती गरज आलेली आहे आत्मचिंतन करायची. काय सांगाल तुम्ही? आपल्याला काय सांगायचं नाही? नाही म्हणजे आता जे एकंदरीत हे जे गावामध्ये आता तसं राष्ट्रवादीनी तसं दिलं, सीट नव्हतं दिलं. पहिल्यापासून जर इलेक्शनचं जर बारकाव पाहिला तर त्यांच्या पक्षात तालुका अध्यक्षांना पाय उतरवायला लागले. याची कारणं अनेक होती. विकी पारखेंना ती पंचायत समिती लढवा म्हणत होती, ही IQ किंवा तुमच्या थ्रूलीच बातमी आम्ही ऐकली होती. अतुल शेटनी दिलदार मन दाखवून पूजा बुट्टे पाटील एवढा प्रचार करून जागेवर थांबल्या, किंवा आमची राष्ट्रवादी खालची राजू भगत सारखी कुसूरवाली माणसं एवढी मदत करू नये राष्ट्रवादीची, ही जर नाकारत असतील तर याच्यापेक्षा खेद काय आहे दुसरा. बरोबर. त्यावेळी तर तुम्ही त्यांचा प्रचार करत होते किंवा त्यांना मतदान करा किंवा तुम्ही स्वतः मतदान करत होते आणि आज ही अशी उलटी परिस्थिती झाली. आम्हाला या पदाबद्दल काहीच बोलायची इच्छा नाही, फक्त राष्ट्रवादीला का टाळलं किंवा अतुल शेटचा का शब्द पाळला गेला नाही याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, बाकी काहीच नाही. बेनकेंनी त्यांना उपसभापती पदाची संधी दिली नसेल म्हणून तसं झालं असेल कदाचित. ते आता नेत्यांची बैठक किंवा काय, पण आजच्या ज्या भावना आहेत का हे म्हणतात शिवसेनेचा DNA की राष्ट्रवादीने गुन्हा केला का तिकीट देऊन इथं त्यांची सीट थांबून, हा गुन्हा आहे अतुल शेटचा असं म्हणायला लागेल. भले आमची सीट पडू निवडून येऊ काही होऊ, पण आज आम्हाला त्याचा पश्चाताप आहे. म्हणजे पक्ष वगैरे हे याच्यावर विश्वासच उडत चाललाय अशा लोकांमुळे. अतुल शेटनी आता जरा माणसं पारखायला सुरुवात केली पाहिजे, बाकी काय नाही. पारखायला म्हणजे नक्की काय होतं? विश्वास ठेवायला कमी एवढा विश्वास ठेवून विश्वास जास्त ठेवत अतुल शेटचा दोष नाही याच्यात, माणसाची वृत्तीच जरा अशी कलियुगाचा जास्त प्रभाव वाटायला लागलाय, बाकी काय नाही. राष्ट्रवादीचे जर उमेदवार दिले असते तर फायदा झाला असता राष्ट्रवादीचा 100%. आणि हे नुकसान करून घेतलं. या गाण्यात राष्ट्रवादी ताकद नाही असं म्हणणारा एक जरी दाखवा राष्ट्रवादी या गाण्यात नाहीची. बाजीराव शेठ डोले सारखे सभापती झाले या गावात, राष्ट्रवादीची ताकद आहे ना या गाण्यात. 13 गावात पूजाताईंनी खूप मेहनत घेतली, पण आता त्या सभापती पदाला उपसभापती पदाला काहीच महत्व राहिलं नाही. या अशा आमच्या दृष्टीने काहीच नाही महत्व. शेवट 5 वर्ष जात्यात येत्या सत्ता हे काही ताम्रपट कोण घेऊन नाही आलं सत्तेचा, चालूच राहते गोष्टी. पण आम्हाला या गोष्टीचा खेद वाटतो राष्ट्रवादी म्हणून मी बोलतोय, बाकी काही जास्तच बोलत नाही.